नमस्कार, मी राजश्री फूड आणि ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। मी चालली आहे पुण्याला। माझं एक छोटंसं काम आहे पुण्यामध्ये आणि माझ्याबरोबर माझे काही फ्रेंड्स पण आहेत। चला तर मग निघूया पुण्याला। तर फ्रेंड्स, आपण निघालो आहे आणि माझ्याबरोबर माझी जे फ्रेंड्स आहेत त्यांचं इंट्रोडक्शन करून देते। त्याच्यातला एक फ्रेंड आहे तो थोडासा लाजरा आहे, सो त्याला कॅमेरामध्ये यायचं नाही आहे। तर ही आहे माझी फ्रेंड मनीषा। हाय। आणि आम्ही आता निघालो आहे पुण्या साईडला जायला आणि आता फक्त आम्ही चहा आणि बिस्किट फक्त मी सकाळी खाल्लंय, बाकी काहीच मी नाश्ता वगैरे केलेला नाहीये। कारण आम्ही विचार केला आता बाहेर पडलोच आहोत तर बाहेरच काहीतरी खाऊया, कारण मला सकाळी सकाळी अजिबात नाश्ता जात नाही आणि सकाळी ब्रेकफास्ट करायला तसं पण मला आवडत नाही, कारण सकाळी असं खूप विचित्र वाटतं सकाळी सकाळी नाश्ता करायला। पण 9:30-10 झाले की मग मात्र माझ्या पोटामध्ये कावळे ओरडत असतात। तर तुमच्यापैकी अशी किती जण आहेत मला कमेंट्स करून नक्की कळवा की ज्यांना सकाळी सकाळी नाश्ता जात नाही परंतु नंतर भूक लागते। चला तर मग आपण निघूया पुण्याला। गणपती बाप्पा मोरया। तुम्ही इथे बघू शकता की आपण आता वाशी सुद्धा क्रॉस केलेलं नाही। ट्रॅफिक आहे, थोडा थोडा मूव्हिंग आहे ट्रॅफिक, बट ठीक आहे। माहीत नाही एक्सप्रेसवेला जायला आपल्याला अजून किती वेळ लागेल, सो लेट्स सी। आम्ही आता एक्सप्रेसवेला लागलेलो आहोत आणि थोड्या वेळात आता मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्या पोटात आता प्रचंड कावळे ओरडायला लागलेले आहेत। आपण फूड मॉलला आता किती वेळात पोहोचतोय ते बघू आणि मग तिथे नाश्ता करायला थांबू, फ्रेश होऊ आणि मग पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करू। भेटूया मग फूड मॉलला। तुम्ही बघू शकता माझ्या मागे फूड मॉल आहे आणि आम्ही आता फूड मॉलला पोचलो आहे। तर नाश्ता करायचा आहे, तो सुद्धा थोडासा लाईट, कारण दुपारचं जेवण आम्ही ठरवलं आहे की थोडंसं ते हेवी करायचं आहे। सो आपण जाऊया आतमध्ये आणि जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्यातलं एखाद दुसरा काहीतरी प्रकार आपण खाऊया आणि चहा घेऊया। चला। फूड मॉलला आता आम्ही इडली, सांबार, चटणी आणि आता थोड्या वेळाने चहा पण घेणार आहोत। तर नाश्त्याला सुरुवात करूया आणि भेटते तुम्हाला नाश्ता झाल्यावरती। मग आमचा आता भरपेट नाश्ता करून झालेला आहे फूड मॉलमध्ये आणि आम्ही आता चाललोय पुण्याला। आपण आता पुण्यात पोचलोय आणि माझं जे काम होतं तेही आता संपलंय आणि आम्ही लंचसाठी शोधत होतो की कुठे जायचं। आणि माझ्या एका फ्रेंडने मला सजेस्ट केलं की फर्ग्युसन कॉलेज रोडला सोशल म्हणून एक खूप छान आहे रेस्टॉरंट, तर तुम्ही तिथे जा। तर आम्ही आता चाललो आहे सोशलला। लंच झालेला आहे आमचा। आम्ही आता पुण्याची फेमस अशी मँगो मस्तानी खाण्यासाठी जात होतो, कारण स्वीट डिश ही खूप इम्पॉर्टंट आहे। लंच तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तुम्ही स्वीट डिश खाता। चला तर मग आपण जाऊया मँगो मस्तानी खाण्यासाठी। वाव, वर्थ द वेट। 2 वर्षानंतर म्हणजे पॅन्डेमिकमुळे मला ही मस्तानी खावीलाच मिळाली नाही। 2 वर्षानंतर हा योग आलाय। खरंच खूप अप्रतिम आहे आणि चवही आजही तशीच आहे। पुण्यावरनं आम्ही निघालोय आता। माझं जे काय काम होतं तेही झालेलं आहे। आपली मँगो मस्तानी पण खाऊन झालेली आहे। आमचं लवकर जायचं मुंबईला कारण असं की नवी मुंबईला प्रचंड ट्रॅफिक मिळणार, त्याच्या अगोदर लवकरात लवकर घरी पोचावं या उद्देशाने आम्ही पुन्हा मुंबईला निघालोय। घरी परत जायला निघालोय। जाता जाता एक छोटासा टी ब्रेक घेतलेला आहे आणि टी ब्रेकसाठी आपण आता थांबलो आहे हायवेला। तर त्या ठिकाणी अजफान म्हणून डेट्स आणि नट्सचं एक शॉप आहे। माझ्या मुलाला तिकडचे डेट्स खूप आवडतात।
चला तर आपण त्या शॉपमध्ये जाऊया आणि बघूया त्या शॉपमध्ये काय काय आहे। इथे विविध प्रकारचे आपल्याला खजूर पाहायला मिळतात आणि ते सुद्धा विविध देशातले। हे सर्व पाहून आपल्या लक्षात येते की आपल्याला फक्त एकच प्रकारचा खजूर माहिती आहे, तो सुद्धा ओला खजूर आणि त्यातल्या त्यात सुका खजूर। तसेच इथे चॉकलेटचे पण एवढे प्रकार आहेत, डार्क चॉकलेट हेच आपल्याला माहिती असतं, पण इथे चॉकलेट पण विविध प्रकारचे मिळत असतात। मी ह्या शॉपमधनं घेतलेले आहेत बदाम आणि खजूर दोन्ही सुद्धा, आणि थोडी चॉकलेट सुद्धा घेतलेली आहेत माझ्या मुलासाठी। आता आपला चहाही पिऊन झालेला आहे, निघूया आता आपण घरी जायला। आताच घरी पोचलो, रस्त्याला खूप ट्रॅफिक होता, पण तरी सुद्धा आज सबंध दिवसाला एवढी मजा केलेली आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही। पुण्याचं माझं कामही सगळं व्यवस्थित झालं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 वर्षांनी जी मस्तानी खाण्यात मजा आलेली आहे ना, ती मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही। तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून कळवाच। तसंच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हो, बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा। थँक्यू।